महत्त्वाची बातमी, कारण नीटची परीक्षा रद्द झाली आहे। पेपर लीक झाल्यामुळे नीटची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नीट 2026 ची परीक्षा रद्द झालेली आहे। पेपर लीक झाला आणि त्यानंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे अर्थातच विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी। आता ही जी परीक्षा रद्द झालेली आहे ती पुन्हा कधी घेतली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, पण पेपर लीक कसा झाला याचा शोध आता घेतला जाईल। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, मेडिकलची परीक्षा घेण्यात आली ती ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात 3 मेला पेपर दिला होता। मात्र पेपरच्या संदर्भातले काही प्रश्न जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल झाले, या संदर्भात तात्काळ पावलं उचलण्यात आली। खास करून राजस्थानमध्ये या संदर्भामध्ये माहिती समोर आली होती। त्यानंतर एक स्पेशल ऑपरेशन ग्रुपने ही कारवाई केली। त्यानंतर आयबीसी जे इनपुट आहे ते देखील देहरादून, सीकर, झुंझुनू या भागापर्यंत पोहोचले। त्यापैकी 13 लोकांना आता अटक करण्यात आली आणि त्यानंतर याच्यावरती राहुल गांधी असो, विरोधी पक्षातील नेते असो, त्यांनी या संदर्भामध्ये टीका केल्यानंतर या सगळ्यांमध्ये काही विद्यार्थी होते त्यांच्याकडे 300 ते 140 प्रश्न, 300 विद्यार्थ्यांकडे या संदर्भात सेम प्रश्न मिळाले असं देखील माहिती समोर आली होती। आणि या सगळ्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएने या सगळ्या संदर्भामध्ये आता हे पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते। खरं तर हा मोठा झटका आहे पालकांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठीही। आणि सातत्यानं ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये विविध राज्यांमध्ये पेपर लीक होण्याच्या घटना पाहायला मिळत आहेत, त्याच्यामध्ये नीटची परीक्षा रद्द होणं हा एक मोठा झटका आहे। त्याच्यासाठी ताबडतोब परीक्षा घेणं गरजेचं आहे, कारण पुढच्या प्रवेश परीक्षा, त्याचा निकाल आणि मेडिकल एंट्रन्स तिथल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना निवडणं हा एक मानसिक धक्काच म्हणावा लागणार आहे। शिवाजी, पण सीबीआय चौकशीचे देखील आदेश देण्यात आले अशी देखील अपडेट आता समोर येते, त्या संदर्भातली काही माहिती? अगदी, सीबीआय या सगळ्या संदर्भामध्ये चौकशी करत आहे। नीट परीक्षा 2026 रद्द केल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये कोणी पेपर फोडला, त्याच्यामध्ये जे ताब्यात घेण्यात आलेले 13 लोक आहेत त्यांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करणार आहे। आणि यामध्ये जे पेपर तयार करणारे पासून जे नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधील अधिकारी, शिक्षक यांचा काही समावेश आहे का यापासून, याच्यामध्ये वापरणं किती पैशांचं साधारणपणे देण्यात आले होते हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण नीट हा पेपर जो आहे तो मेडिकल क्षेत्रातला आहे आणि याच्यामध्ये तज्ञ लोकांचा, विद्यार्थ्यांचा समावेश होणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण लोकांच्या जीवाचा प्रश्न असतो। कारण मेडिकल एंट्रन्स तिथं होऊन भविष्यातील हे डॉक्टर देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणारे असतात। तर अशा परिस्थितीमध्ये हा पेपर रद्द करण्यात आल्याचं माहिती सध्या समोर येत आहे आणि यापुढचा पेपर लवकरच होईल याच्याबद्दल नीट जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे यांच्याकडनं माहिती देण्यात येईल। बरोबर आहे शिवाजी, पेपर लीक होणे एक अतिशय गंभीर बाब आहे, त्यामुळे त्या सीबीआय चौकशीअंती काय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत ते देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।